तुर्वेस परिसरातील महिलांना शस्त्रक्रियेसाठी मासवड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. मात्र शस्त्रक्रियेनंतर आवश्यक खाटा, विश्रांतीची सुविधा, मूलभूत सोयी सुविधा कमी असल्यामुळे या महिलांना मात्र फरशीवर झोपावं लागलं. हे मात्र आपल्या पालघर जिल्ह्याचं दुर्दैव आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही बातमी आहे. एकीकडे राज्य शासन ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा देण्याच्या घोषणा करत आहे, तर दुसरीकडे पालघर जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमध्ये गोरगरीब रुग्णांची अशी परवड होत असल्याचं वास्तव आहे. पालघर जिल्ह्यात अजूनही स्वतंत्र जिल्हा रुग्णालय नाही. उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि 45 प्राथमिक आरोग्य केंद्रांवर प्रचंड ताण असून खाटांची कमतरता आणि अपुऱ्या सुविधांमुळे आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. साहेबाच्या पुढे आणि गाढवाच्या मागे उभे राहू नये अशी म्हणण्याची वेळ सध्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर आली आहे. साहेब कधी कोणत्या तोंडाने बोलेल हे सांगता येणार नाही आणि गाढवाच्या मागे उभे राहिले तर ते कधी लाथ मारेल हे सांगता येणार नाही अशी गत पालघरच्या सरकारी डॉक्टरांवर सध्या आली आहे. या प्रकरणावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष चौधरी यांनी प्रतिक्रिया देताना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरासाठी आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या घटनेची माहिती घेतली जाईल असं सांगितलंय. ग्रामीण भागात डॉक्टर आणि परिचारिका जिद्दीने काम करत असल्या तरी शासनाच्या दुर्लक्षपणामुळे पालघर जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था आज मृत्यूशय्येवर असल्याचा आरोप होतोय. शस्त्रक्रियेनंतर फरशीवर झोपणाऱ्या महिलांचा हा प्रकार थांबवण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, लोकप्रतिनिधी जागे कधी होणार?